नमस्कार. आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जे प्रचंड गुप्त आहे, खूप सुरक्षित आहे आणि सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे. एका डोंगराच्या आत लपलेलं, अनेक रहस्यांनी भरलेलं हे ठिकाण आहे. तर मग प्रश्न हा आहे की इराणच्या एका डोंगरामध्ये तब्बल 80 मीटर खोल असं नेमकं काय दडलंय. ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी घेऊन जातं. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आपण बोलतोय फोर्डो अणुऊर्जा केंद्राबद्दल, जे अक्षरशः कोम शहराजवळच्या एका डोंगरात कोरलं गेलंय. याला नुसतं केंद्र नाही तर एक किल्लाच म्हणतात, कारण त्याची रचनाच अशी आहे की त्यावर कोणीही हल्ला करू शकणार नाही. नकाशावर बघितलं तर हे केंद्र तेहरानच्या नैऋत्य दिशेला कोम शहराजवळ आहे. पण हे फक्त एक ठिकाण नाहीये. इराणच्या अणुकार्यक्रमाची सगळी महत्वाची सूत्र असं म्हणतात की इथूनच हलतात. आणि याचमुळे या केंद्राची रचना इतकी मजबूत आहे की याला केवळ एक भूमिगत तळ नाही तर संरक्षणाचा एक अभियांत्रिकी चमत्कार म्हटलं जाते. हे केंद्र जमिनीपासून तब्बल 80 मीटर खाली आहे. जरा विचार करा, 80 मीटर म्हणजे जवळजवळ 25 मजली इमारत जमिनीखाली. इतक्या खाली हल्ला करणं ते जवळपास अशक्यच मानलं जातं. आणि हे फक्त खोलीबद्दल नाहीये, याच्या सुरक्षेचे अनेक थर आहेत. सगळ्यात आधी डोंगराचा खडक आणि माती, त्याच्या आत मजबूत काँक्रीटच्या भिंती आणि या सगळ्याच्या संरक्षणासाठी वरती इराणची स्वतःची आणि रशियाकडून घेतलेली अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली तैनात आहे. म्हणजे या सगळ्या रचनेचा उद्देश एकच आहे, कोणत्याही सामान्य बॉम्ब हल्ल्याचा किंवा हवाई हल्ल्याचा यावर काहीही परिणाम होऊ नये. आणि हीच गोष्ट या केंद्राला इतकं धोकादायक आणि तितकंच महत्त्वाचं बनवते. हे सगळं सुरू झालं 2009 साली, जेव्हा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी म्हणजे IAEA ने या केंद्राच्या अस्तित्वाला दुजोरा दिला. तेव्हापासून हे केंद्र कार्यरत आहे आणि आता जगातल्या वाढत्या तणावामुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. चला, आता या सगळ्या संरक्षणाच्या थरांमागे नक्की काय दडलंय ते पाहूया. या अभेद्य किल्ल्याच्या आत असं काय घडतंय की ज्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष याकडे लागून राहिलंय? उत्तर आहे युरॅनियम एनरिचमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जी युरेनियमला अधिक शक्तिशाली बनवते. इतका शक्तिशाली की ते एकतर अणुभट्टीमध्ये वीज निर्माण करू शकतं किंवा अणुबॉम्ब बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. आणि फोर्डोमध्ये काय होतंय तर तिथे युरेनियम तब्बल 60% समृद्ध केलं जात आहे. आणि हा आकडा खूप खूप महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्याला धोक्याच्या खूप जवळ घेऊन जातो. हे जरा सोप्या पद्धतीने समजून घेऊया. वीज बनवण्यासाठी अणुभट्टीमध्ये फक्त 5% समृद्ध युरेनियम लागतं, तर अणुबॉम्बसाठी लागतं जवळपास 90%. फोर्डोमध्ये 60% पोहोचणं म्हणजे अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ, म्हणजे अगदी एका पावलावर येऊन पोहोचण्यासारखं आहे. यामुळेच फोर्डो आता केवळ एक अणुकेंद्र राहिलेलं नाही, तर ते इराणच्या जागतिक धोरणाचं आणि एक प्रकारे विरोधाचं प्रतीक बनलं आहे. या केंद्राचं जागतिक महत्त्व 3 प्रमुख कारणांमुळे आहे. पहिलं, यामुळे इराणला अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता मिळते. दुसरं, हे पाश्चात्य देशांच्या देखरेखीला दिलेलं एक थेट आव्हान आहे. आणि तिसरं, सध्याच्या इस्रायल-इराण तणावामुळे या केंद्राचं महत्त्व अनेक पटींनी वाढलं आहे. पण एक प्रश्न उरतोच. जर हे केंद्र इतकं सुरक्षित आहे, इतकं अभेद्य आहे, तर त्याला खरंच काही धोका पोचवणं शक्य आहे का? असं कोणतं शस्त्र जगात आहे जे या किल्ल्यावर हल्ला करू शकेल? रिपोर्ट्सनुसार असं म्हटलं जातं की फक्त एकच शस्त्र आहे जे कदाचित फोर्बदोपर्यंत पोहोचू शकतं. आणि ते म्हणजे अमेरिकेचा GBU-57 नावाचा बंकर बस्टर बॉम्ब. आणि याच कारणामुळे फोर्बदोला इराणच्या अणुकार्यक्रमाचा सर्वात मजबूत आणि सर्वात सुरक्षित किल्ला मानला जातो. आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आजच्या या उपग्रह आणि गुप्तहेरांच्या युगात, जिथे आकाशातून प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जाते, तिथे डोंगराच्या इतक्या आत लपलेलं एखादं रहस्य खरंच किती काळ गुप्त राहू शकतं?